विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी खऱ्या अर्थानं लेखा व कोशागार विभागाच्या भरतीची खूप आतुरतेने वाट पाहत होते. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 पैकी 5 विभागांची जाहिरात ऑलरेडी आतापर्यंत आलेली आहे. 6वा विभाग अर्थात कोकण विभाग बाकी होता. तर कोकण विभागाची सुद्धा जाहिरात आता प्रकाशित झालेली आहे. याच जाहिरातीच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये ही जाहिरात किती पदांसाठी आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, फॉर्म भरण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे, या परीक्षेची वयोमर्यादा काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ही जाहिरात आलेली आहे. आता थोडक्यात आपण समजून घेऊया या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती आहेत आणि वेतन श्रेणी किती आहे. तर बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग, लेखा व कोशागार विभाग. आता यामध्ये एकूण कोकण विभागामध्ये खरं तर या सर्वाधिक जागा आपल्याला बघायला मिळतात. 179 जागा या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या. अर्थात कोकण विभागामध्ये मग लक्षात घ्या काय काय आहे. तर मुंबई आभासी कोशागार कार्यालय मुंबई, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण मुंबई व अधीनस्थ जिल्हा कोशागार कार्यालय ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव काय आहे, कनिष्ठ लेखापाल गट क मध्ये हे पद येतं. तर या पदाची ही जाहिरात आहे. एकूण 179 पद आहेत. मग आता यामध्ये बघा अनुसूचित जाती अर्थात एससी ला 32 पद आहेत, एसटी ला 14 आहेत, NTA ला 6 आहेत, NTB ला 6 आहेत, NTC ला 5 आहेत, NTD ला 4 आहेत, OBC ला 36 आहेत, विशिष्ट मागास प्रवर्ग याला 3 आहेत, आर्थिक दुर्बल घटक 21 आहेत, SCBC 21 आहेत आणि ओपन कॅटेगरीला 31 आहेत. अशा पद्धतीने एकूण पद आहेत 179. आता यामध्ये मग दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, महिला, खेळाडू, ठीक आहे, या सर्व संवर्गाला जागा आहेत हे लक्षात घ्या. आता एक राहिलं याच्यामधलं वेतन श्रेणी किती आहे. तर वेतन श्रेणी बघा, वेतन श्रेणी आहे S10 मध्ये 29,200 ते 92,300. साधारणतः सुरुवातीलाच तुम्हाला 45,000च्या आसपास पगार हा या पदाला चालू होतो हे लक्षात घ्या. पुढे फॉर्मची मुदत काय आहे. आता बघा या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म आपल्याला कधीपासून भरायचा आहे तर तो 4/2/2025 अर्थात 4 फेब्रुवारी पासून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 6 मार्च ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे तर mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवरती आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आता याच्यामध्ये अतिरिक्त माहिती जी सगळ्यात जाहिरातीमध्ये असते ती यामध्ये आहे की या जाहिरातीमध्ये जागा वाढू शकतात, आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो, न्यायालयाने काही वेगळा निर्णय दिला पुढे तर त्या निर्णयाच्या अधीन राहून पुढची प्रक्रिया होऊ शकते. ही सगळी माहिती यामध्ये आहे. आता शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. तर बघा तुम्हाला या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. कोणत्याही विद्यापीठाची पदवी, तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. फक्त त्यासोबत आणखी एक तांत्रिक अर्हता आहे ती म्हणजे मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. अर्थात ग्रॅज्युएशन सोबत एकतर मराठी टायपिंग 30 किंवा इंग्लिश टायपिंग 40 एक काहीतरी लागणार आहे. ठीक आहे. आता किती पैसे भरायचे आपल्याला फॉर्म भरताना तर 1,000 रुपये फॉर्मची फी आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरीला, आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 900 रुपये आहेत. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ राहील. आता टायपिंग मधून सुद्धा अनाथ विद्यार्थी आणि माजी सैनिक यांना या ठिकाणी टायपिंगची सूट आहे हे लक्षात घ्या. आता वयोमर्यादा आपण समजून घेऊया. ठीक आहे, चला आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून समजून सांगतो. 19 वर्षापेक्षा वय कमी नसलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीला वय आहे 38 वर्ष. ओपन सोडून बाकी सगळ्या कॅटेगरींना वय आहे 43 वर्ष. लक्षात घ्या, ओपन आहे 38, बाकी सगळ्यांना आहे 43. आणि तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा अनाथ व्यक्ती असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत आहे तो फॉर्म भरता येईल हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता त्यांनी आणखी एक माहिती सांगितलेली आहे. काय माहिती आहे की प्रस्तुत जाहिरात, ही जी जाहिरात आहे ही एक संक्षिप्त जाहिरात आज त्यांनी प्रकाशित केलेली आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक 4/2/2025 रोजी mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृपया त्याचे अवलोकन करावे. म्हणजेच ह्या परीक्षेसंदर्भातली जी संपूर्ण डिटेल जाहिरात आहे ती आपल्याला
4 फेब्रुवारीला बघायला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आजच्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. आता या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचे एकूण प्रत्येकाचे 25-25 प्रश्न आहेत. असे 100 प्रश्न आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्काची परीक्षा आहे. पेपर सोडवत आपल्याला 2 तास एवढा कालावधी मिळणार आहे. एक प्रश्न आणि 4 पर्याय असणार आहे. योग्य पर्याय आपल्याला टिक करायचा आहे. ऑनलाईन परीक्षा आहे, लक्षात घ्या. या परीक्षेला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. 2 तासामध्ये पेपर आपल्याला सोडवायचा आहे. अभ्यासक्रम नेमका काय आहे तर बघा, यावरती एक डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे, पण तरी देखील थोडक्यात सांगतो. यामध्ये मराठी व्याकरण आहे, अर्थात त्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीमध्ये पण बघा, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. सामान्य ज्ञानमध्ये मग भारतीय संघराज्य व्यवस्था आहे, भारतीय राज्यघटना आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधानमंडळ इत्यादी आहेत. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे. त्यानंतर पर्यावरण आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आहे. त्यानंतर चालू घडामोडी आहे. चालू घडामोडी जागतिक, महाराष्ट्राच्या व भारताच्या अशा सगळ्या असणार आहे. आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 सुद्धा यामध्ये आहे. बौद्धिक चाचणी काय आहे तर सामान्य बुद्धिमापन व आकलन क्षमता, उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करून उत्तर देऊ शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असणार आहेत. अंकगणित व सांख्यिकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी यामध्ये असणार आहे. अशा पद्धतीनं या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण एक धावता आढावा घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6च्या 6 विभागांच्या जाहिराती आलेल्या आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या कुठल्याही विभागात तुम्ही फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आपल्याला लेखा व कोशागार विभागाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची आहे, लक्षात घ्या. या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या सोबत आहे. याच परीक्षेच्या संदर्भात इग्नाइट अकॅडमीने ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये लेखा व कोशागार विभागाचा संपूर्ण अभ्यासक्रम या बॅच मध्ये आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर आहेत. महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग या बॅचला शिकवलेला आहे. साधी व सोपी शिकवण्याची पद्धत आहे. किती वेळा लेक्चर तुम्ही 1 वर्षापर्यंत बघू शकता. पीपीटी स्वरूपात नोट्स आहेत. टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांबाबतचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.